नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास अध्यापन पद्धती अंतर्गत इतिहासाचा अन्य विषयाशी असणारा समवाय या अनुषंगाने माहिती अभ्यासणार आहोत. बघा, ज्ञान अखंड आहे. प्रत्येक विषयांचा एकमेकांशी कमी जास्त संबंध हा असतोच. एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी असा जवळचा संबंध आहे, तसाच प्रत्येक विषयाचा जीवनाशी निकटचा संबंध असतो. म्हणून समवाय साधूनच अध्यापन करणे अत्यंत आवश्यक आहे. समवायाच्या स्वरूपात ज्ञानाची मांडणी केल्याने त्या विषयाचे ज्ञान तुटक राहत नाही, त्यातील एकत्व स्पष्ट होते. शालेय शिक्षण सकस व सफल होते. यासाठी 20व्या शतकाच्या प्रारंभी अभ्यासाअंतर्गत निरनिराळ्या विषयांचा संबंध प्रस्थापित करण्याची कल्पना उदयास आली. आता समवाय म्हणजे काय या अनुषंगाने माहिती बघूया. दोन वेगवेगळ्या वस्तू एकत्र आणून त्यांचा अन्वय साधणे किंवा एकत्र करणे याला समवाय असे म्हणतात. एक विषय शिकविताना दुसऱ्या विषयाशी आवश्यक तेथे संबंध हा जोडला जातो. किंवा शालेय क्षेत्रात निरनिराळ्या विषयातील आशयात परस्पर संबंध प्रामुख्याने साधण्याचा प्रयत्न केला जातो. कारण शालेय अभ्यासक्रमातील बहुतेक विषय आकलन होण्याच्या दृष्टीने एकमेकांना साहाय्यभूत होतात व त्यांचे हे स्वाभाविक सहकार्य किंवा अनुबंध म्हणजे समवाय असं म्हटलं जातं. समवाय म्हणजे सहसंबंध, एकाच विषयाच्या अनुषंगाने दुसरा विषय शिकविणे होय. बघा, कोणत्याही विषयाचे अध्यापन करीत असताना इतिहासाशी निरनिराळ्या विषयांचा अकृत्रिम संयोजन करून अध्यापन करणे म्हणजे खरा समवाय होय. यात शिक्षकाचे कौशल्य प्रत्ययास येते. किंवा असंही म्हटलं जातं की अध्यापनातील कृत्रिमता टाळून ज्ञानाची एकात्मता टिकविण्यासाठी अभ्यासक्रमातील विविध विषयांचा परस्परांशी असलेला अनन्य संबंध लक्षात घेऊन अध्यापन करणे म्हणजेच समवाय साधणे होय. किंवा महात्मा गांधीजींनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक विषय हा समवाय पद्धतीनेच शिकविला जावा. इतिहास हा सर्व विषयाचे केंद्रस्थान आहे. हिस्ट्री इज द सेंटर ऑफ ऑल सब्जेक्ट्स. इतिहास हा असा विषय आहे की त्यात सर्व विषय सामावलेले आहेत. समवाय साधण्यासाठी इतिहास महत्त्वाचा विषय आहे. आता समवाय साधल्यामुळे आपल्याला समवाय पद्धतीने अध्यापन केले तर सर्व विषयाचे ज्ञान शेवटी एकच आहे व त्याचा मानवी जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे हे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देता येते. किंवा समवाय पद्धतीने अध्यापन केल्यास अध्यापनात विविधता आणता येते व त्यामुळे विषयाचे अध्ययन विद्यार्थ्यांना मनोरंजक वाटते व त्यामुळे तो विषय चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. समवाय तत्वाचा अवलंब अध्यापनात केला तर पाठ्यांशाचे दृढीकरण चांगल्या प्रकारे होते. दृढीकरणामुळे विषय विद्यार्थ्यांना चांगला स्मरणात राहतो. विषय चांगल्या प्रकारे समजल्यामुळे विषयाची आवड निर्माण होते व अध्यापनाची उद्दिष्टे साध्य होण्यास पोषक वातावरण निर्माण करता येते. समवाय पद्धतीने अध्यापन केल्यामुळे अध्ययन संक्रमणाचे तत्व प्रत्यक्षात आणता येते व विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, वृत्ती, कौशल्य, तंत्र यांचे संक्रमण करण्यासंबंधी योग्य दृष्टिकोन विकसित करता येतो.